शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना नमस्कार. माझं नाव अपेक्षा माधव जाधव. माझ्या गोष्टीचे नाव आहे प्रामाणिक लाकूडतोड्या. एका गावात एक लाकूडतोडा राहत होता. तो जंगलातून लाकडे कापून आणायचा व ते विकून आपले पोट भरायचा. एके दिवशी लाकडं कापत असताना त्याची कुऱ्हाड नदीत पडते. नवीन कुऱ्हाड घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसतात, म्हणून तो रडू लागतो. त्याचे रडणे ऐकून एक देव प्रकट होतो आणि विचारतो, तू का रडत आहेस? तो सर्व घटना देवाला सांगतो आणि माझी मला कुऱ्हाड द्या अशी विनवणी करतो. देव नदीतून एक सोन्याची कुऱ्हाड काढतो आणि त्याला देऊ लागतो, पण लाकूडतोडा म्हणतो, ही माझी कुऱ्हाड नाही. देव त्याला म्हणतो. देव पुन्हा पाण्यात जाऊन यावेळी चांदीची कुऱ्हाड काढतो आणि त्याला देऊ लागतो, पण लाकूडतोडा म्हणतो, ही सुद्धा माझी कुऱ्हाड नाही. देव त्याला म्हणतो, अरे सोने चांदीची कुऱ्हाड विकून तुला खूप सारे पैसे मिळतील, आरामात जगशील. पण तरीही लाकूडतोडा नकार देतो. शेवटी देव त्याला त्याची लोखंडी कुऱ्हाड आणून देतो. ती पाहताच लाकूडतोडा आनंदाने ओरडतो, हीच माझी कुऱ्हाड. पण त्याला ती देव कुऱ्हाड देत नाही आणि जवळ बोलवतो. आतापर्यंत लाकडे तोडली ती बस झाली. या लाकूडतोडीमुळे झाडे कमी झाली, पाऊस कमी पडतो, निसर्गाचा समतोल बिघडतो. म्हणून लाकूडतोड बंद. या तिन्ही कुऱ्हाडी घे आणि बाजारातून विकून जे पैसे मिळतील त्यापासून नवीन चांगला व्यवसाय कर आणि वृक्षतोड करू नकोस. मानव समाजाचे आणि पृथ्वीचे रक्षण कर. लाकूडतोडा देवाच्या पाया पडतो. तिन्ही कुऱ्हाडी घेऊन निघून जात. सर्वांचे आभार. थँक्यू.